सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी मायनी येथील कोविड घोटाळा प्रकरणावर भाष्य केलं। यावेळी ते काय म्हणालेत पाहूया सविस्तर। परिस्थितीनं या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडायला मला भाग पाडले। या सगळ्या गोष्टीवर मी बोलावं असं मला अगोदर वाटत नव्हतं, पण माझ्या मतदारसंघामध्ये किंबहुना या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसे जयकुमार गोरेंनी लाटल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून किंबहुना आपल्याही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून, काही चॅनलच्या माध्यमातून आणि खास करून युट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्याही माध्यमातून आपण सगळेजण बघतोय की होतोय। या संदर्भात सभागृहामध्ये पण जयंत पाटील साहेबांनी हा विषय उपस्थित केला होता। या संदर्भातली माहिती जयंत पाटलांनी सभागृहाला द्यायचा प्रयत्न पण केला होता। त्यावेळी मी माझी भूमिका सभागृहामध्ये मांडली होती की जयंत पाटलांनी वास्तवाची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी मत मांडलं असतं तर मला अधिकच बरं वाटलं असतं। किंबहुना माझी अध्यक्षांना त्यावेळी माझी विनंती होती की अध्यक्ष महोदय जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखालीच ही कमिटी नेमा आणि त्यांना चौकशीचे आदेश द्या आणि जयंत पाटलांनी चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्यावर ऍक्शन आपण घ्यावी। आजही आपण सगळेजण बघताय की या प्रकरणासंदर्भातली वास्तव भूमिका मी आपल्या सगळ्या समोर मांडावं मला भाग पडलं म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो। आपल्या सगळ्यांना आठवत असेल की कोविडचा कालखंड आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्या कालखंडामध्ये कोविड काय आहे हे कुणाला समजत नव्हतं। कोविडवर उपचार करण्याचा कुठला प्रोटोकॉल नव्हता। दवाखाने बंद झाले होते, गावाच्या गावं बंद झाली होती, गावातले प्रवेश बंद झाले होते आणि प्रचंड पेशंटची संख्या वाढलेली होती। आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा रुग्णांना बेडच मिळत नव्हते अशा परिस्थितीमध्ये माननीय कलेक्टर सातारा यांनी मायनी कॉलेजला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मायनी कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे की जे पाठीमागच्या कालखंडामध्ये किंबहुना मी कलेक्टरचं पत्र येईपर्यंत त्याच्या अगोदर महिन्यापर्यंत ते हॉस्पिटल बंद होतं। ते हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारनं सील केलेलं होतं। किंबहुना ते कॉलेजची सगळी इमारत महाराष्ट्र सरकारनं सील केलेली होती, कारण सुप्रीम कोर्टानं त्या कॉलेजला MBBSच्या विद्यार्थ्यांचं बोगस ऍडमिशन केलं आणि विद्यार्थ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वसूल केले। परमिशन नसताना विद्यार्थ्याचे ऍडमिशन केल्यामुळं विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणाला बसले, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उपोषणाला बसले, विद्यार्थी कोर्टात गेले आणि विधानसभेमध्ये पण त्या संदर्भात खूप चर्चा झाली होती। त्या संदर्भात आपण सगळे माझे सहकारी चॅनल्सवाले आहेत त्यांनी पण त्या संदर्भातल्या बातम्या दिलेल्या होत्या आणि त्या संदर्भात मायनी मेडिकल कॉलेजला सुप्रीम कोर्टानं 20 कोटी रुपयाची पेनल्टी केलेली होती। ती 20 कोटीची पेनल्टी सरकारला केली आणि मायनी कॉलेजच्या फी केली। महाराष्ट्र सरकारनं ती पेनल्टी भरण्याच्या सूचना या कॉलेजला केल्या, त्यांनी ते भरले नाही। वारंवार सूचना दिल्यानंतर पण भरल्या नसल्यामुळे त्या कॉलेजवर महाराष्ट्र सरकारनं ताबा घेतला होता आणि त्याला सील पण केलेलं होतं। ते सील केलेलं कॉलेज जेव्हा हे देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले, मला त्यांनी विनंती केली, जयकुमार गोरेनं कधी ते कॉलेज घेण्याचा प्रस्ताव दिलेला नाही। सरळ जेव्हा महाराष्ट्र सरकारचं नाव त्याच्यावर चढणार होतं तेव्हा देशमुख कुटुंबीय माझ्याकडे आले। 6 महिने मला भेट मागत होते, मी दिली नव्हती।
6 महिन्यानं शेवटी गणेश भिसे नामक एक त्यावेळेचा तत्कालीन संचालक आता या केसमध्ये आरोपी आहे, माझ्याकडे आला. त्यांनी खूपच विनंती केल्यावर महादेव देशमुख दारात बसलेले आहेत, गाडीत बसलेले आहेत, त्यांना बोलायचंय. ते आले, माझ्याकडे आल्यानंतर ते माझ्याजवळ रडले. त्यांनी मला विनंती केली, भाऊ एवढ्या कष्टाने उभं केलेली संस्था आहे आणि संस्था जर आता एकदा शासनाचं नाव चढलं तर पुन्हा कधीच ते उभं राहणार नाही, आम्हाला आत्महत्याशी करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये अगदी त्यांचा चेहरा बघून किंबहुना माझी मती गेलेली होती म्हणून का काय माहिती नाही, पण मला त्यांची दया आली आणि म्हणून मी त्या कॉलेजवर जाण्याचा आणि कॉलेज बघण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतर मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला, असं असं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजच्या काही अडचणी आहेत, त्या संदर्भात शासनाची मदत झाली तर बरं होईल, असा मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं, अरे जय, हा हे फार मोठा भानगडीचा ते विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचे खूप मोठे विषय इथं पेंडिंग आहेत आणि त्या ह्याच्यात तू काय लक्ष नाही घातलं तर बरं होईल, असं मला त्यांनी त्याच वेळी सांगितलं. म्हणून साहेब मतदारसंघातलं कॉलेज आहे, जर काय करता आलं तर बरं होईल, असं त्यांच्याशी मी बोललो. आणि मग त्यांनी मला मुंबईत यायला सांगितलं. मुंबईत गेल्यावर सगळ्या चर्चा झाल्या आणि खूप शासनाला विनंती केली, बाकीच्या काही कमिटमेंट्स केल्या शासनाला ते पैसे भरण्यासंदर्भात. ते कॉलेज शासनाशी कमिटमेंट करून शासनाची काय अग्रीमेंट होऊन ते पैसे कशा कशा टप्प्यात भरायचं, काही दिवस पैशाला मुदत घेतली आणि ते कॉलेजचं सील काढण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी आपण कॉलेजच्या सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं, ऍक्च्युली हे कॉलेज देशमुखांचं नाही, पहिला विषय क्लिअर करतो, हे कॉलेज ट्रस्टचं आहे. हे कॉलेज ट्रस्टचं आहे आणि हे ट्रस्टचं कॉलेज त्याच्यामध्ये चेंज रिपोर्ट करून मूळ जी बॉडी आहे त्या बॉडीला कुठल्याही किमतीवर शासन मुदत देणार नाही. चेंज ऑफ मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर त्यांनी ते पैसे भरायला काही मुदत देऊन टप्पे पाडून द्यायला शासनाने परवानगी दिली. त्या हिशोबानं चेंज ऑफ मॅनेजमेंट झालं. चेंज ऑफ मॅनेजमेंट सोबत एक लीगल त्याला म्हणता येत नाही, पण एक म्युच्युअली अंडरस्टँडिंग चा एक स्टॅम्प पण झाला आणि त्या स्टॅम्प मध्ये काही गोष्टी ठरल्या. तर तो स्टॅम्प जरी लीगल नसला तरी मी तुम्हाला देणार आहे की नेमकं या कॉलेज जेव्हा जयकुमार गोरे तिथं गेला तेव्हा नेमकं काय या परिस्थितीमध्ये ठरलेलं होतं आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं होतं हे ठरलेलं माहितीसाठी आपल्याला मी देईल. विषय आहे की या कोविडच्या पेशंटच्या संदर्भातला विषय. या कोविडच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांना किंबहुना यातल्या काही पत्रकार बांधवांचाही त्यावेळी मला फोन आलेला होता, काही पेशंट ऍडमिट करण्यासंदर्भात भूमिका घेतलेली होती. हे कॉलेज चालू म्हणजे कोविड यायच्या अगोदर, कोविड आला, कलेक्टरने आम्हाला पत्र दिलं, त्याच्या काही अगदी जसा कोविड डिक्लेअर झाला होता कलेक्टरचं आम्हाला पत्र आलं नव्हतं, पण त्यावेळी या हॉस्पिटलचा जेव्हा ओपन झालं म्हणजे त्याचं लॉकबिक काढलं तेव्हा हे हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात महात्मा फुलेच्या योजनेमध्ये त्याचा समावेश करावा अशा पद्धतीचा एक अर्ज आम्ही म्हणण्यापेक्षा तात्कालीन संस्थेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून ज्याची नेमणूक होती आणि ते संस्थेमध्ये आदरणीय ह्या देशमुख कुटुंबियांच्या घरातले एक इसम होते, ते सन्माननीय संदीपजी देशमुख यांनी एक कॉलेज महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून एक पत्र देखील दिलं होतं. पत्रासोबत सगळे डॉक्युमेंट, डॉक्टरांची यादी, या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये दिलेल्या होत्या. त्याच्यासोबत कुंभार म्हणून एक त्यावेळी तत्कालीन एक डॉक्टर होते, सीएमओ म्हणून त्यांची नेमणूक केली होती. ही नेमणूक मी तर केलीच नव्हती, त्या देशमुख कुटुंबियांनी केलेली होती. मला माहिती नाही काय झालं, कारण मी कॉलेजमध्ये जाऊन मला 1 महिना झालेला होता त्या हॉस्पिटलमध्ये. मला तात्कालीन परिस्थिती मला कुठलीही माहिती मला त्यावेळी नव्हती. ते झाल्यानंतर महात्मा फुले त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी या कॉलेजला हॉस्पिटलला घेण्यासाठी अर्ज केला तेव्हा या कॉलेजनं अर्ज करत असताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेकडून या कॉलेजला अग्रीमेंटसाठी यांनी जेव्हा सगळे डॉक्युमेंट केली त्यावेळी कोविड असल्यामुळं कुठली डायरेक्ट व्हिजिट होत नव्हती, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत होत्या.
कारण कुणालाही त्यावेळी जायची यायची मुभा नव्हती. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये या हॉस्पिटलचं डायरेक्ट काय इन्स्पेक्शन झालं नव्हतं किंवा त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या नव्हत्या. जे डॉक्टर इथं घेतले त्याही संदर्भात चर्चा झाल्या नव्हत्या. परंतु आपण हा या सिस्टम मधला सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना तो डॉक्युमेंट दिलेला आहे. या कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये जेव्हा या हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातली भूमिका घेतली तेव्हा सन्माननीय संदीप देशमुख यांनी या हॉस्पिटलच्या वतीनं चेअरमनसाठी सही केलेली आहे. फॉर प्रेसिडेंट म्हणून आहे. हे माहितीच्या अधिकारात मागवलेला डॉक्युमेंट आहे. तो डॉक्युमेंट महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा किंवा त्या याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये हे कॉलेज जेव्हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये येतं तेव्हा एक लॉग इन आयडी येतो. एक लॉग इन आयडी तुम्हाला माहिती आहे, मी सांगायचं आवश्यक नाही. एक लॉग इन आयडी येतो. त्या लॉग इन आयडी मध्ये सीएमओचा नंबर पाहिजे होता, म्हणजे तो कुंभार डॉक्टरांचा नंबर असायला पाहिजे होता. तर ते स्वतः संदीप देशमुख आणि स्वतः संदीप देशमुखांचा नंबर टाकलेला. त्याची माहिती याच्यामध्ये आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या याच्यामध्ये गेला तरी त्याची माहिती तुम्हाला मिळेल की त्याच लॉग इन आयडी कुणाचा. अख्ख्या हे त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे की त्यांना सीएमओ म्हणून नेमणूक केली, त्यांचं सर्टिफिकेट आहे. या सगळ्या डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिस मधून एक सांगण्यात आलं की आता कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही डायरेक्ट तिथं व्हिजिट करू शकत नाही. त्यामुळे या हॉस्पिटलचं आम्ही ऑनलाईन इन्स्पेक्शन करतो आणि ऑनलाईन इन्स्पेक्शन करून तात्पुरती महात्मा फुलेमध्ये या हॉस्पिटलला घेतो की तुम्हाला कोविडच्या कालखंडामध्ये या हॉस्पिटलमधून उपचार करता येईल. हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली. प्रत्यक्षात याच्यातली कुठली झाली नाही का पॉसिबल नव्हतं त्या परिस्थितीत. तेव्हा हे अग्रीमेंट झालेलं आहे. त्या अग्रीमेंटमध्ये जेव्हा यांनी केलेला प्रस्ताव माघारी आला तेव्हा इन्शुरन्स कंपनीने एक अग्रीमेंट पाठवलं. स्वतः इन्शुरन्स कंपनीने अग्रीमेंट पाठवलं की जे संदीप देशमुखांच्या सहीनं गेलेलं हॉस्पिटलचा समावेश करण्यासंदर्भातला अर्ज होता किंवा त्यासोबत ते सगळे आधार डॉक्युमेंट सगळे असतील ते त्यानंतर आलं. त्यानंतर अग्रीमेंटवर माझी सही आहे. इथे माझ्या सहीने अग्रीमेंट झालं. अग्रीमेंट म्हणता येत नाही त्याला, पण ते अग्रीमेंट कोणासोबत झालं? इन्शुरन्स कंपनी सोबत. वास्तविक ही सगळी प्रक्रिया जी झालेली आहे ही सगळी प्रक्रिया फक्त याच्यामध्ये महाराष्ट्र शासन हे एक या सिस्टम मधला एक भाग म्हणून काम करतं की त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः महाराष्ट्र शासनाने त्यांनी एक सोसायटी स्थापन केलेली आहे. आणि ती सोसायटी ऍक्च्युली ही सगळी प्रक्रिया इन्शुरन्स कंपनी टू हॉस्पिटल अशीच आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा कुठेही हस्तक्षेप असत नाही. फक्त हॉस्पिटल एकदा पॅनलमध्ये आलं की तिथून पुढे महाराष्ट्र सरकारचे एक IAS अधिकारी नेमले आणि काही लोक आहेत ते फक्त ही स्कीम व्यवस्थित चालली का नाही हे मॉनिटर करतात. काही कंप्लेंट्स आले तर करतात, ती प्रक्रिया बघत असतात. बाकी सगळी प्रक्रिया एकदा प्रीमियम भरल्यानंतर ही सगळं इन्शुरन्स कंपनी करते. आमचं अग्रीमेंट शासनासोबत झालं नाही, आमचं अग्रीमेंट इन्शुरन्स कंपनी सोबत झालं. त्याची कॉपी मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते डॉक्टरांची यादी दिली जोडलेली आहे की सन्माननीय त्यावेळेचे डॉक्टर, मला काय त्या कॉलेजची माहितीच नव्हती. म्हणजे मी एक महिन्यात काय सगळी माहिती घ्यायचं कारणही नव्हतं. त्या संदीप देशमुख म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे. संदीप देशमुखांनी ती यादी पाठवली. यादीतनं यादी ह्याच्यात यादी पण आहे डॉक्टरांची. सगळी झाल्यानंतर अग्रीमेंट झालं. अग्रीमेंट झाल्यानंतरचा विषय आहे ते सन्माननीय महाशय संदीपजी देशमुख आहेत. हे देशमुख सांगतात की मी या हॉस्पिटलचं कामच करत नव्हतं. त्यांची सगळ्या म्हणजे हॉस्पिटल मागणीपासून सगळ्या याच्यावर सह्या त्यांच्या आहेत. जेव्हा माझी सही झाली तेव्हा कुणाच्या समोर सही केली म्हणून सह्या केल्या तेव्हा संदीप देशमुखांची सही करत आहे. मला एक गोष्ट सांगायचं का इथं पुन्हा नंबर आहे. जेव्हा लॉग इन आयडीचा नंबर कुणाचा असतो इथं मार्क करून दिला कुणाचा नंबर लॉग इन आयडी. ही माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ऑफिस मधूनही मिळते की कुणाचा लॉग इन आयडी. आज अखेर या क्षणापर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हे सांगत असताना आणखी एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची. या हॉस्पिटलमधनं किती लोकांचा क्लेम आम्ही केला, मला किती पैसे आले,
किंवा अमाऊंट हे महात्मा फुलेकडून आले सगळ्या अमाऊंटचा डाटा मी जोडलाय. की आमच्या साधारण 1,46,24,24,400 रुपये हे साधारण आम्हाला आले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी प्रक्रिया, आता हे बघा, ही चेकची कॉपी आहे, बरोबर आहे, जे महात्मा फुलेला दिलं होतं. अकाउंट नंबर आता परवा या पिटिशन मध्ये आहे की जयकुमार गोरे नवीन अकाउंट उघडलं, काय केलं, संस्थेची शिक्का घेतला, काय संस्थेची परमिशन घेतली नाही, काय केलं नाही. ऍक्च्युली हे जे अकाउंट आहे, हा अकाउंट नंबर कुणी टाकला याच्यामध्ये? संदीप देशमुखांनी टाकलेला. अकाउंट तर 2019 सालीच ओपन केलेला आहे आणि त्याचा ठराव आहे, बाकी सगळ्या प्रक्रिया ठीक आहे, त्याचं काय असेल चौकशी, तो विषय नाही. तर संस्थेच्या अकाउंटमध्ये आलं, पैसे संस्थेच्या अकाउंटमध्ये आले तर इन्शुरन्स कंपनीकडून आले. हे सगळं झाल्यानंतर हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जो विषय आहे, ही जनआरोग्य योजना ऑपरेट करण्याचा कंपनी या एमओयू मध्ये किंवा त्या अग्रीमेंट मध्ये किंबहुना इन्शुरन्स कंपनीच्या डायरेक्शन प्रमाणे या योजनेचा प्रत्येक डॉक्युमेंट या सिस्टम मध्ये लॉग इन आयडी असल्याशिवाय जाऊ शकत नाही. लॉग इन आयडी पासवर्ड असल्याशिवाय त्या सिस्टम मध्ये जाऊ शकत नाही, की जो लॉग इन आयडी संदीप देशमुखांच्याकडे आहे आज या डेट पर्यंत. परवा आम्ही माहिती मागितली, पोलीस स्टेशनने माहिती मागितली अशी मला माहिती आहे. तो लॉग इन आयडी आजही त्या संदीप देशमुखांच्याकडेच आहे. तो लॉग इन आयडी तेच चालवतात, तेच ऑपरेट करतात. त्याच्यासोबत लॉग इन आयडी एका दुसऱ्या माणसाकडे असतो, तो आरोग्य मित्राची नेमणूक केलेली असते त्यासाठी, त्या आरोग्य मित्राकडे असतो. आणि आरोग्य मित्र म्हणून इन्शुरन्स कंपनी नेमणूक करते. तिथं महाराष्ट्र सरकारचा संबंध आहे, आमचाही संबंध आहे, कुणाचा संबंध नाही. त्या आरोग्य मित्राची कर्तव्य काय आहेत, मी माझ्या तुम्हाला जी फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये आरोग्य मित्राची कर्तव्य मी वाचून दाखवणार नाही, तर मी फोकस करेन फक्त. ही सगळी कर्तव्य आरोग्य मित्राचे जे काय आहेत मी त्या याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि सीएमओची काय कर्तव्य आहेत ती तुमच्या याच्यामध्ये दिलेली आहेत. याच्यामध्ये आरोग्य मित्रानं पेशंट बघून, पेशंट ऍडमिट झाल्यानंतर, त्याचं रेशनिंग कार्ड आल्यानंतर, ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा ईटीआय नंबर एक येतो, ईटीआय करतात पेशंटचे, तो झाल्याशिवाय या आरोग्य मित्र ही सगळी प्रोसेस करतो. तो ईटीआय नंबर आल्याशिवाय सीएमओ एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये घालू शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो डॉक्युमेंट दाखल करतात, जे हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर, त्या उपचार झाले त्यावर डॉक्टर शीट असते, पेशंट शीट असते, ऍडमिट डेट असते, अगदी डिस्चार्ज डेट असते, डेट झालं तर डेटचा सगळा विषय असतो. या सगळ्या प्रक्रिया त्यामध्ये असतात. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की हे जे प्रकरण तयार केलेलं आहे, हे आजचं प्रकरण नाही आहे. जेव्हा आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं, कोविडवर उपचार चालू होते, त्यावेळी या जिल्ह्यामध्ये 3च हॉस्पिटल ताकदीनं चालू होती. एक सिव्हिल हॉस्पिटल, एक कृष्णा हॉस्पिटल, बाकी छोटी मोठी होती, एक मायनी हॉस्पिटल. मायनी हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आम्ही तपासले, ऍडमिट केले. साधारण माझ्या हिशोबानं 2700 पेशंटचा आकडा माझ्या हिशोबाप्रमाणे की जो मायनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या लोकांचा आहे. मायनी हॉस्पिटलच्या बाहेर मी मसवडला एक सेंटर चालू केलं, तर तिथं साधारण 700 ते 800 पेशंटचं उपचार तिथं केलेले आहेत. दहिवडीचा एक हॉस्पिटल आम्ही चालू केलं, तर नगरपालिकेने आम्ही संयुक्त केलं, तर त्याही ठिकाणी काही लोकांना आम्ही ऍडमिट करून त्यांच्या उपचार केलेले आहेत. हे हॉस्पिटल चालू झालं तेव्हा ह्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर 0 पैसे होते, एकही नया पैसा नव्हता. हे हॉस्पिटल चालवण्यासाठी काही नव्हतं. पण हे कॉलेज टेक ओव्हर केलं तेव्हा हे कॉलेज चालू करण्यासाठी, हॉस्पिटल चालू करण्यासाठी जे काय रक्कम उपलब्ध करायला लागेल ती जयकुमार गोरे उपलब्ध करतील आणि ते कॉलेज चालवतील. कॉलेज चालवल्यानंतर आलेल्या पैशातनं ते पैसे परत घेतील, असं एक त्याच्यामध्ये अनऑफिशियल अग्रीमेंट आहे, त्याची कॉपी मी तुम्हाला देईन. ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर या पेशंटला उपचार करत असताना मला आजही ते दिवस आठवतात की माझ्या अंगावर अनेकदा काटा येतो की त्या परिस्थितीमध्ये लोकांचा उपचार करत असताना अनेकदा ऑक्सिजन नव्हता, अनेकदा अडचणी आल्या, अनेकदा असे प्रसंग आले की 150 पेशंट ऑक्सिजन असताना ऑक्सिजन संपले. एवढी लढाई त्या याच्यामध्ये केली की मी, माझे मित्र संजय गांधी आहेत, त्यांच्या अकाउंटवरनं, कर्ज अकाउंटवरनं
मी जवळजवळ 1 कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले. माझे एक मुंबईचे मित्र आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटवरून आलेल्या अकाउंटचे एंट्री आहेत त्या सगळ्या. तुम्हाला दिलं त्याच्यात बी असतील अकाउंटचे एंट्री. साधारण ते हॉस्पिटल चालवण्यासाठी जयकुमार गोरेनं 3,60,00,000च्या आसपासची रक्कम उपलब्ध करून दिली. कुठं क्रेडिटवर पैसे ठेवले, काय ऑक्सिजनची बिलं, साधारण 1 कोटीच्या आसपास ऑक्सिजनचे बिल आहे. केन नायट्रो तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली तर तुम्हाला मिळेल. आणि एक कंपनी होती, त्या 2 कंपनीकडून ऑक्सिजन घेतले. त्यांची काय अमाऊंट पोचली, त्यांच्यातली काय अमाऊंट आजही त्यांची पेंडिंग आहे. मला या गोष्टीचं दुःख आहे की अशा परिस्थितीमध्ये मी हॉस्पिटल चालवलं आणि लोकांचे जीव वाचवले. माझ्यावर दुसऱ्या कुठल्या अलिगेशन केले असते तरी मला 200 वेळा, तर मला सवय आहे, आता निवडणूक आलेली आहे तर माझ्यावर अलिगेशन होणार आहे, माझ्यावर गुन्हाही दाखल होईल, माझ्यावर केसही करतील, या सगळ्या गोष्टी मी स्वीकारतो. मला वेदना या गोष्टीच्या होतात की ज्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी जयकुमार गोरेनं जीवाच्या आकांताने लढाई केली. माझ्या स्वतःच्या जीवाचा कधी मी विचार केला नाही. जयकुमार गोरे तिथं ऍडमिट असलेल्या पेशंटचा मनोबल वाढवण्यासाठी, किंवा बरेच पेशंट असे गेले की भीतीपोटी पेशंट जात होते. मी त्या कोविडच्या परिस्थितीत जेव्हा डॉक्टर त्या ह्याच्यात जात नव्हता हॉस्पिटलमध्ये, तेव्हा जयकुमार गोरे पीपीई किट घालून, नंतर हे करून, फक्त मास्क लावून प्रत्येक पेशंटला सकाळी आणि दुपारी, किंबहुना दिवसातून एकदा तरी प्रत्येक पेशंटला भेटून त्या लोकांचे उपचार केले. असं असताना त्यावेळी माझ्या विरोधकांना हे हॉस्पिटल एवढं चांगलं कसं चाललंय हे आवडलं नाही. आणि जर ते तसं विरोधकांनी त्या देशमुख कंपनीनं सांगितलं, तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्ही कशासाठी कॉलेज त्यांना दिलं. कॉलेज दिले नाही. मला अनऑफिशियल चारिटी कमिशनरकडे चेंज रिपोर्ट दाखल केला, त्याच्या सह्या आहेत, उभे राहून त्यांच्यासमोर त्यांनी, ही सगळी संचालक जुनं मंडळ आहे, त्यांनी चारिटी कमिशनरच्या समोर उभा राहून आम्ही राजीनामा देतोय आणि ठराव घेऊन पुन्हा कोणाला बॉडीत घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी ऑथोराईज केलेल्या आहेत. मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय की प्रचंड तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यातला प्रत्येक गोष्ट आहे याच्यामध्ये मी दिलेली आहे, तुमच्या या सगळ्या सिस्टम याच्यात दिलेली. चॅरिटी कमिशनरनं त्या चेंज रिपोर्ट मान्य केला, चॅरिटी कमिशनरनं सगळ्या प्रोसेस करून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही सगळी सिस्टम झाली. ज्यांनी आता फिर्याद केलेली आहे, म्हणजे तक्रार दिली किंवा जे पिटिशन मध्ये गेलेले आहेत, ते या कॉलेजचे आज अखेरचे उपाध्यक्ष आहेत. आजही मी चेअरमन आहे. निवडणूक झाली नसली तरी जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत ऍक्टिंग बॉडीतले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची मुदतवाढ जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंतची बायलॉज प्रमाणे राहते. तर त्यावेळी हे हॉस्पिटल बंद करण्याचा घाट घातला. त्या हॉस्पिटलमध्ये रेड केली. त्या हॉस्पिटलवर म्हणजे मला वाईट याचं वाटतं की कोविडच्या कालखंडामध्ये तुम्ही माणूस आहात, तुम्ही सगळेच जण आपण हे आहोत. कोविडच्या हॉस्पिटलमध्ये 100% कुठल्या गोष्टी फॉलो करणं आपल्याला पॉसिबल होतं का? काय गोष्टी उपलब्ध होत होत्या का? डॉक्टर उपलब्ध होत होते का? काय गोष्टी होत्या का? पण तरी सुद्धा आम्ही पेशंटचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला, त्यामध्ये कुठं आपण मागे राहिलो नाही. पण हे सगळं करत असताना फक्त राजकीय हेतू डोक्यात ठेवून देशमुखांनाच त्याच्यामध्ये मोहरा बनवून, म्हणजे शेख चिल्ली म्हणतात ना, म्हणजे बंद पडलेलं सगळं चालू व्हायची परिस्थिती आली तेव्हा या देशमुखांना मोहरा केला की आम्ही तुम्हाला जयकुमार गोरेने या सिस्टम मधनं बाहेर काढून हे हॉस्पिटल कॉलेज तुम्हीच चालवा, तुम्ही ताब्यात घ्या, ते तुमचं आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि पहिल्यांदा हिम्मत देशमुख म्हणून आहे, ते देशमुख कंपनीचे, त्यांनीच पहिली तक्रार हॉस्पिटलच्या विरोधात केली. याच हॉस्पिटलमध्ये देशमुख कुटुंबातल्या अनेक लोकांनी उपचार घेतला. इथनं रेमडेसिवीर इंजेक्शन नेली. बाकी सगळ्या त्या विषयाने जाणार नाही, आता तो मुद्दा नाही माझा. कंप्लेंट केल्यानंतर त्याची इन्क्वायरी लावली. इन्क्वायरी लावल्यानंतर या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव मी पुढे घेतो तुम्हाला, पण अनेकांनी प्रेशर आणलं. अगदी राष्ट्रीय नेत्यापासून सगळ्यांनी प्रेशर आणलं. संजीव कदम म्हणून तुमच्या सातारचेच त्यावेळेचे उपसंचालक होते, आरोग्य संचालक होते, संजोग कदम, त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 लोकांची कमिटी नेमली. त्यांनी हॉस्पिटलची इन्क्वायरी केली. इन्क्वायरी करत असताना संजोग कदमांना मी फोन केला होता एकदा, साहेब इन्क्वायरी करा, माझं काय म्हणणं नाही, फक्त वस्तुस्थिती समोर आणा. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एकतर्फी इन्क्वायरी करता. तर लॉग इन आयडी त्यांच्याकडे, कॉम्प्युटर त्यांच्याकडे, हॉस्पिटल त्यांच्या, आज पण हॉस्पिटल त्यांच्याच ताब्यात आहे, कॉम्प्युटर त्यांच्याच ताब्यात आहे, सगळं त्यांच्या ताब्यात आहे, हॉस्पिटल त्यांच्या ताब्यात आहे, कॉलेज त्यांच्या ताब्यात आहे, सगळं त्यांच्या ताब्यात आहे. कंप्लेंट फक्त माझ्यावर आहे, तक्रार फक्त माझी आहे.
आजही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडे आहे, तेव्हाही कॉलेजचं पोझिशन त्यांच्याकडे, तेव्हाही हॉस्पिटलचं पोझिशन त्यांच्याकडे, तेव्हाही लॉग इन आयडी त्यांच्याकडे, तेव्हाही ते सगळे कॉम्प्युटर जे आहेत ते सगळे त्यांच्याकडे. हे सगळं असताना फक्त जयकुमार गोरेला बदनाम करण्याची यंत्रणा सिस्टम लावायचं काम केलं. आणि ते त्यावेळी सगळ्या परिस्थितीमध्ये ते हॉस्पिटल बंद झालं. तर सेकंड रिपोर्ट पण आला. आज तो रिपोर्ट कोर्टामध्ये जोडला नाही. 200 पेशंट म्हणतात कोर्टामध्ये, 200 पेशंटची यादी नाही आहे. 200 मृत रुग्ण त्यांची यादी नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की 4 कोटी रुपये जयकुमार गोरेला मिळाले, त्याचं डिटेल काही नाही आहे. प्रत्येक मुद्द्याला दुसरं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये त्यांचा जो मूळ मुद्द्यावर येतो त्यांचा जो ब्लेम आहे, माझा आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की 200 पेशंट म्हणतात तर 200 पेशंटची यादी मला कोर्टालाही दिली पाहिजे, तुम्हालाही दिली पाहिजे. कारण माझे सगळे विरोधक म्हणतात की 200 मृत पेशंटना जीवन दाखवून त्याच्या टाळूवरचं लोणी जयकुमार गोरेने खाल्लं अशा पद्धतीचा विषय सांगतात. तर 200 पेशंटची यादी तर दिली पाहिजे, ती यादी देत नाही. फक्त 200 आकडा दिलाय. त्यातल्या 35 पेशंटची यादी त्यांनी पिटिशनला जोडलेली आहे. ती 35 लोकांची जी यादी आहे ही यादी पण मी त्याच्यामध्ये दिली, तुम्हाला याचा पेपर दिलेला आहे. या 35 लोकांच्या यादीमधले 2 पेशंट असे आहेत की ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ज्यांचं पेमेंट आम्हाला झालेलं आहे. ते पेमेंट किती झालं, कारण ते इन्शुरन्स क्लेम मधनं फक्त आकडा येतो पेमेंट झाल्याचं. ते किती झालं, साधारण अगदी फुल जरी मिळालं असलं, म्हणजे व्हेंटिलेटर पेशंटचं मिळाले का ऑक्सिजनचं आय डोंट नो, मला माहिती नाही आता सध्या. पण जरी अगदी ऑक्सिजन पेशंटचं जरी मिळालं असलं, 2 पेशंटचे पैसे किती येतात, 36,000 आणि 36,000, 72,000 रुपये. त्यांनी दिलेल्या यादी आहे, यादीतल्या 72,000 रुपये आमच्या संस्थेच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. ते 2 पेशंट आहेत, त्या दोन्ही पेशंटची नावं, जे दोन्ही पेशंटची नावं आहेत, ते दोन्ही पेशंट इथं नावं तुम्हाला सांगतो मी त्याच्यातले 35 मधले. एक शंकर महादेव पवार, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा, बरोबर आहे, तो एक पेशंट आहे. आता ह्यांनी दिले 40,000 मिळाले. आता ते मिळाले किती तो विषय येईल. आणि दुसरा पेशंट आहे लक्ष्मी भगवान गायकवाड, राहणार पांगरी, जिल्हा सातारा. हे 2 पेशंट फक्त जे आहेत की ज्यांना आम्हाला पैसे आमच्याकडे जमा झालेले आहेत. आता मला सांगा, हे सांगतात कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला, जयकुमार गोरेंनी खाल्ले. त्यांनी जी यादी 35 लोकांची जोडली आहे त्याचे 2 पेशंटचे पैसे जमा झाले, बाकी तर पैसे आलेलेच नाही. 584 पेशंट सोडून बाकी एकाही पेशंटचा पैसा आला नाही. आले ते पैसे येत आहे, अकाउंटवर आल्यात. अकाउंटवरून कुठं गेले त्याला डिटेल आहे, कुठलं पेमेंट केलं, ऑक्सिजनचं केलं, कुणाचं केलं, त्याचं घेतलं होतं त्याला परत दिलं. त्यातलं काय, अजूनही त्या हॉस्पिटलचं किमान 1.25 कोटीच्या आसपासचं देणं लोकांचं आजही आहे. ते सांगतात कोविडमध्ये कलेक्टरनी मोफत उपचार करण्यासंदर्भात हे हॉस्पिटल आरक्षित केलं होतं. माझी विनंती आहे, आमच्याकडे तर तशी ऑर्डर नाही. कलेक्टरने जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर मी तुम्हाला इथं वरती पहिल्याच पानावर जोडलेली आहे. कलेक्टरने जी ऑर्डर दिली त्यानंतर प्रांताने ऑर्डर केली किती बेडचं हॉस्पिटल करा, 100 बेडचं करा. त्याच्यानंतर 150 झालं, त्याच्यानंतर 150 बेडचे केले. कुठेही मोफतचा विषय नव्हता. मोफत कलेक्टरने दिला असेल तर हॉस्पिटल घ्यायला पाहिजे, बेड घ्यायला पाहिजे, ऑक्सिजन घ्यायला पाहिजे, बाकी सगळ्या. कलेक्टर ऑफिसनं आम्हाला, कलेक्टरने ते हॉस्पिटल चालू करण्यासाठी मदत केली तर 200% मदत केली. काय नोडल अधिकारी नेमले, काय आम्हाला प्रशिक्षित नर्सिंगचा स्टाफ 2-4 दिला, काही डॉक्टरांना त्यांनी पेमेंट दिलं, 1-2 डॉक्टरांचं पेमेंट केलं. आता मला सांगा, 2 डॉक्टरांचं पेमेंट किंवा 4 नर्सचं पेमेंट करून ते हॉस्पिटल चालतं ते हॉस्पिटल. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती चालू. ते सांगतात की सगळं कलेक्टरकडून केलं, मोफत होतं आणि मग ते चालवलं. असा कुठलीही मोफतचा आदेश तेव्हा नव्हता. क्लिअर आहे की आम्ही उपचार केले, त्याचे पैसे आम्ही भागवले. या काही लोकांचे पैसे आज अखेर देणं आहे. याच्यातनं माझा सवाल आहे, जर 72,000 रुपयाचं पेमेंट जयकुमार गोरेच्या म्हणण्यापेक्षा संस्थेच्या अकाउंटला जमा झालेलं आहे. माझ्या अकाउंटला व्यक्तिगत झालंच नाही. संस्थेचा ठराव आहे, अकाउंट उघडलेला आहे, रितसर उघडलेला आहे. त्यांच्याच म्हणजे जे तक्रार त्यांच्याच बंधूंनी सही करून अकाउंट नंबर त्यांना दिलेला आहे. हे 3 वर्षांनंतर त्यांना ही बुद्धी सुचलेली आहे. या अकाउंट ओपन करताना हे जे उपाध्यक्ष आहेत ना, त्यांची ठरावावर सही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघता. तर 72,000 रुपयेचा
घोटाळा झाला, या दोन्ही फाईल माझ्याकडे ओरिजिनल फाईल आहेत. सुदैवानं काय झालं, ती इन्क्वायरी लागली, बाकी एकही डॉक्युमेंट माझ्याकडे कुठला नाही. सुदैवानं ती इन्क्वायरी लागलेली होती आणि संजोग कदमांनी आम्हाला त्या सगळ्या फाईलच्या झेरॉक्स मागितल्या होत्या, म्हणून त्या सगळ्या फाईल झेरॉक्स काढण्यासाठी आमच्याकडे आल्या होत्या. म्हणून त्या फाईल माझ्याकडे आजही त्या सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत. सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत, एक आणि एक फाईल आहे. ऍडमिट कधी झाला, उपचार केले, डॉक्टर शीट आहे, पेशंट शीट आहे, सेकंड टू सेकंड त्याच्यावर लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत, ECG आहे, बाकी सगळे डिटेल डॉक्युमेंट आहे. एकही डॉक्युमेंट त्याच्यामध्ये मिसिंग नाही. सगळ्या फाईल त्या सापडल्यात 35च्या 35. हे सगळ्या गोष्टी इथं आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांनी सांगितलं पेशंट मृत असताना जिवंत दाखवला. मला एक सांगा, तो गायकवाड म्हणून पेशंट आहे, तो 8 दिवस ऍडमिट आहे. 8 दिवसांचं त्याचा डेथ झालेली आहे, 11 दिवस. दुसरा जो पेशंट आहे पवार म्हणून जो पेशंट आहे, तो पेशंट 16 दिवस ऍडमिट आहे. 16 दिवस ऍडमिट आहे. आता तुम्ही पत्रकार बंधू आहेत, दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटू शकता, त्यांना बोलू शकता, हे सगळं करू शकता. जर मला सांगा, 16 दिवस ऍडमिट असताना जो क्लेम मला मिळणार आहे, बरोबर ना, 40,000 मिळणार आहे, बरोबर, फुल दिला तर 40,000 मिळणार आहे मला, म्हणजे हॉस्पिटलला. 10 दिवस ऍडमिट असला तरी तो 40,000 मिळणार आहे. त्याच्या मृत्यूची तारीख बघितल्यानंतर 2 लाख मिळणार आहे का? त्याच्या मृत्यूची डिस्चार्जची तारीख बदलली तर का दोन त्याची डबल मिळणार आहे का चौबल मिळणार आहे? काय मिळणार आहे का? आम्ही ती तारीख बदलू कशासाठी? रिझन काय बदलायचं सांगा ना. ते बदलण्यानं जर काय माझा फायदा होणार असेल, पेशंटवर उपचार केलेले आहेत हे डिनाय नाही होते, पेशंटच्या नातेवाईकाकडे जाऊन या, त्याच्यावर जे डॉक्टर नर्स आहेत त्या सगळ्यांच्या सह्या आहेत, मिनिट टू मिनिट लिहिलेली फाईल आहे, आज लिहिली नाही तेव्हाचीच फाईल तुम्हाला बघायला मिळेल, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हे सगळं असताना फक्त डेट बदलून कुठला आमचा संस्थेचा फायदा होता की त्याच्यातनं संस्थेला काय कोट्यावधी रुपये मिळणार? 2 पेशंट ही फक्त त्या डेटमध्ये फेरफार केलेली आहे. अख्खी फाईल आहे ना, फाईल जी माझ्याकडे फाईल आहे, आमची फाईल संस्थेची, डॉक्टरांची जी फाईल आहे सगळी तशाच तशी लोड आहे. वरच्या तारखा सगळ्या व्यवस्थित आहेत, खालचं सगळं व्यवस्थित आहे, सगळं. तर त्याच्यामध्ये ऍड केलेल्या कुठल्या गोष्टी आहेत? एक ऍडमिशन डेट चेंज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डिस्चार्ज डेट चेंज केलेली आहे. जो पहिलं पेज आहे जे हॉस्पिटलचं आहे, पहिलं पेज त्याने अपलोड केलंय, त्याच्यावर पेशंट कधी ऍडमिट झाला, त्याची डेट कधी झाली, हे ऑथोराइज डॉक्टरच्या सही शिक्क्याचं त्याच्यामध्ये हे आहे. ऑथोराइज आहे. मिनिट टू मिनिट डॉक्टरनं जेव्हा डेट झाली तेव्हा 2:40 2:35 डेट झाली तेव्हा डॉक्टरांच्या सह्या, नर्सिंगच्या सह्या, सगळी प्रोसेस आहे. सगळ्या फाईल क्लिअर असताना एक डॉक्युमेंट त्याच्यात असा केला की त्याच्यावर डेट बदललेली आहे. आता मला सांगा, डेट बदलली, अख्खं डॉक्युमेंट अपलोड करण्याचे अधिकार 2च माणसाकडे आहेत. एक तर आरोग्य मित्र आणि दुसरा ज्या माणसाकडे लॉग इन आयडी आहे तोच माणूस त्या फाईलमध्ये जाऊ शकतो. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलचं किंवा तुमची एखादी व्यक्तिगत फाईल ओपन करायची असेल तर तुमचा लॉग इन आयडी असल्याशिवाय ते जाता येत नाही. मला एक सांगा, जर लॉग इन आयडी आमच्याकडे जयकुमार गोरेचा तर संबंधच नाही, दूरपर्यंत संबंध आहे, सोडून द्या. पण लॉग इन आयडी ज्या माणसाकडे आहे त्याची जबाबदारी आहे, सीएमओ म्हणून ज्याची नेमणूक झाली त्याची जबाबदारी आहे, आणि आरोग्य मित्राची 100% जबाबदारी आरोग्य मित्राची, जो इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीच्या आरोग्य मित्राची जबाबदारी आहे. पेशंट आला का, ऍडमिट झाला का, त्याचं ETI काढायचं आणि मग प्रोसेस पुढची. ETI झालं की मग त्यांना CMO ला कळवायचं, मग ते त्याच्यात पेपर डॉक्युमेंट डे टू डे होतात आणि ही सगळी प्रक्रिया आहे. आता हे इन्शुरन्स कंपनीच्या माणसाची जबाबदारी, पेशंट आल्यापासून जाईपर्यंत सगळ्या गोष्टी चेक करण्याचं, पेपर अपलोड करण्याचं, हे सगळं व्हेरीफाय केल्यानं आरोग्य मित्रांना डन म्हणल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही. आता मला सांगा, जी इन्शुरन्स कंपनी आहे, ज्या इन्शुरन्स कंपनीचा माणूस इथे बसला, इन्शुरन्स कंपनीचा, तो सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो. शासनाचा संबंधच नाही याच्यामध्ये. शासन फक्त प्रीमियम भरतं, अग्रीमेंट करतं, एवढाच विषय आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी छेडछाड झालेली आहे, डेटमध्ये झालेली आहे, डेटमध्ये झालेली आहे. तर या प्रक्रियेत तुमचं जो विषय तो 200 पेशंट, कोट्यावधी रुपये, असा काय माहोल तयार करायचा प्रयत्न केला. हा माहोल आदरणीय आमच्या नेत्यांच्याकडून, जे विधानसभेला इच्छुक आहेत, ज्यांना जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे, ज्यांना जयकुमार गोरेचं
खूप मोठं दुःख असूया आहे की मी एवढा मोठा नेता असताना सुद्धा जयकुमार गोरे पुन्हा पुन्हा इथं कसा काय निवडून येतोय. म्हणून जयकुमार गोरेला बदनाम करण्याची सिस्टम उभी करायची आहे हे ठरवून झालेलं आहे सगळं. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे काय आहेत ते मी योग्य वेळ देणारच आहे. ते मी तुमच्याकडे डिस्क्लोज करेन. कुठं बैठक झाली, कुठल्या कॉम्प्युटर मधनं गेलं, कुठं चर्चा झाली, काय चर्चा झाली, हे सगळं देईन मी. आणि वेळ आल्यावर मी थांबणार नाही. मी सांगितलं ना, आजपर्यंत जयकुमार गोरेने खूप सहन केलं, सगळे आरोप सहन केले. माझ्यावर फेक अॅफिडेव्हिट घालून माझ्यावर जातीवाचक गुन्हा दाखल केला. 4 महिने माझ्यावर कारवाईसाठी जंग पछाडलं. ज्याच्यावर माझा सही नाही, माझा अंगठा जेव्हा काही अॅफिडेव्हिटवर लिहिलंच नाही, असा अॅफिडेव्हिट घालून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, दाखल केला. मी जामीन घेतला, सगळी प्रक्रिया केली. त्यानंतर माझ्या बदनामीचं षडयंत्र. एवढं झालं तरी मी कोणाला उत्तर दिलं नाही. एवढं माझी बदनामी करायचं चालू आहे. काही युट्यूब चॅनल्स इथं आलेली आहे, माझे मित्र आहेत काय, त्यांनी अनेकाच्या मुलाखती घेतल्या. हे किती योग्य आहे? हे किती योग्य आहे? किंबहुना पिटिशन दाखल झालं की पहाटे बातमी लागते. शनिवार रविवार सुट्टी आहे, पिटिशन दाखल झालं आणि सकाळी बातमी लागते पहाटे. मला कुणावर ब्लेम नाही, माझा ब्लेम नाही कुणावर, पण त्या बातमीसोबत जर एखादा शब्द माझाही तिथं दिला असता. माझं आजही चॅलेंज आहे. जयकुमार गोरे, एकही गोष्ट जयकुमार गोरेने चुकीची केली असेल, एकाही मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जयकुमार गोरेनं पैसे घेतले असतील. पैसे नाही, मी तर घेतलेच नाही, थोडा हॉस्पिटलने घेतले असतील. ते हॉस्पिटल ट्रस्ट आहे, जयकुमार गोरेच्या बापाशी नाही आहे, ते ट्रस्टचं हॉस्पिटल आहे. एकही घेतला असेल, एक सिंगल, तर स्वतः जयकुमार गोरे पोलिसांना सरेंडर होईल. कुठे जायची आवश्यकता भासणार नाही, तपास चौकशी करायची गरज भासणार नाही. त्यामुळं पोलिसांनी त्याचा तपास केलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल, दोषी तर नाही, त्यात कुणाचं नुकसान झालं, फक्त एक पेपरमध्ये तारखा चेंज केल्यात, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. एक फोटो त्यात टाकलाय, याच्या पलीकडे कुठली चुकीची गोष्ट किंवा फ्रॉड त्यामध्ये काहीच नाही, 200% नाही. फक्त ही केस तयार करण्यासाठी हे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, बाकी दुसरा काही विषय नाही. केस तयार करण्यासाठी डॉक्युमेंट टाकलाय आत, याच्या पलीकडे दुसरा विषय. पेशंटवर उपचार झाले का? झाले. पेशंट 16 दिवस ऍडमिट होता का? होता. ही सगळी प्रक्रिया पार पडली का? तर 200% पार पडली. फक्त दाखवायचा एवढाच विषय आहे की. त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून इथं विनंती आहे, जबाबदार पत्रकार बंधू आहे, आपण अशा पद्धतीची जेव्हा बाजू मांडतो तेव्हा समोरच्याची बाजू आपण सगळ्यांनी मांडावी. आणि हे जर वस्तुस्थिती सत्य असेल तर आपण जो काय बातमी दाखवाल त्याशी मी सहमत आहे, त्याच्यात माझं कुठलं ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही, दूरपर्यंत. एवढी माहिती देण्यासंदर्भात मी आपल्याला आज आलो होतो. आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.